धन्यवाद अध्यक्ष महोदय. महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी या वर्षीचा अर्थसंकल्पीय बजेट जे आहे 26-27 ते आपल्या समोर ठेवलेलं आहे. अध्यक्ष महोदय, मला अतिशय अभिमानाने सांगावंसं वाटतं की आपले मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे अतिशय मुत्सद्दी आहेत, हुशार आहेत, जबाबदार आहेत आणि खरं तर 60 वर्ष काँग्रेसला लागली. 60 वर्षाच्या काँग्रेसच्या राजवटीला अतिशय भरभक्कम असा महाराष्ट्राला पुढे नेणारा सर्वदूर असा सर्वव्यापी आर्थिक बजेट मुख्यमंत्र्यांनी सादर केलंय. अध्यक्ष महोदय, ही काही जादूची काठी तर नाहीये. 60 वर्षामध्ये अतिशय आपल्या भारताला गरिबी दारिद्र्याखाली म्हणणारा भारत, कुठल्याही परदेशी माणसाने यावं भारतामध्ये सांगू की भारताला आम्ही गरिबी बघायला आलोय, भारताची गरिबी पाहायला आलोय, अशी मस्करी करणारा ह्या लोकशाहीची थट्टा होत असताना आज मात्र सर्वव्यापी सर्वदूर सर्व लोकांना बरोबर घेऊन जाण्यासाठी महाराष्ट्राचं जे वेगवान बजेट जे अध्यक्ष महोदय मुख्यमंत्र्यांनी मांडलंय त्याचं कौतुक मी करतोच. पण हे होत असताना आज सभागृहामध्ये आमचे नेते, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे नेते स्वर्गवासी अजितदादा पवार, आज अजितदादा पवार असते तर बजेट त्यांनीच मांडलं असतं, पण ते नाही. ते नसताना मात्र देवेंद्रजींना ही जबाबदारी स्वीकारावी लागली. मी अजितदादांना पुन्हा एकदा सहृदयी भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. अध्यक्ष महोदय, खरं तर जाती किडच संपली पाहिजे. माझ्या अगोदर एक सदस्य बोलले केवळ धर्म केवळ जात. साहेब, जात आणि धर्माचा महाराष्ट्राचा विषय राहिला कुठे? हा छत्रपती शिवरायांचा हा हिंदुस्थान, हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आणि जाती धर्मामध्ये विभाग जातोय आपण वारंवार. काय चाललंय या सभागृहामध्ये? काय आदर्श काय पोहोचवणार आहे आपण 14 कोटी जनतेसमोर? आर्थिक विश्लेषणावर बोला ना. आज बजेटचा विषय आहे, शिक्षण आहे, पाणी आहे, रस्ते आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर आहेत, उद्योग आहे, कामगार आहे, रोजगार आहे. या सगळ्या बाबतीचं विवेचन इथं होणार आहे की नाही होणार आहे? मला असं वाटतं की आता आपल्याला मतदान करणारा मतदार ऐकतोय आपल्या सर्वांना या सभागृहातून, ईच अँड एव्हरी पर्सन, प्रत्येक माणसाला. मग अशा परिस्थितीमध्ये या बजेटच्या बाबतीमध्ये आपण ज्या पद्धतीने या बजेटला सामोरं जायला पाहिजे त्याच्यामध्ये मला महाराष्ट्राची आपली जबाबदारी आहे. महाराष्ट्र मेले तर राष्ट्र मेले, मराठा विना राष्ट्र गाडला चाले. मराठा म्हणजे कोण? जो महाराष्ट्रात राहतो तो सर्व जाती धर्मीय, तो सगळा मराठा. त्यामुळे खरा वीर वैर पारधन्यतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा. मला सांगावं लागेल अध्यक्ष महोदय, माझा तालुका हा जुन्नर तालुका आहे, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. आणि या तालुक्याला 19 फेब्रुवारी या दिवशी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि कॅबिनेटच्या सर्व लोकांना राजशिष्टाचाराप्रमाणे शिवनेरीवर यावंच लागतं. जुन्नर तालुका हा महाराष्ट्र राज्यातील एक पर्यटन तालुका म्हणून राज्य शासनाने त्या ठिकाणी अधोरेखित केला, GR काढून डिक्लेअर केला. आणि हा 7 वर्ष झालेला हा तालुका पर्यटन याचा DPR होणं अतिशय काळाची गरज आहे. एक महाराष्ट्राचा मॉडेल तालुका कसा असावा? 5 धरणं आहेत, अतिशय चांगलं वातावरण आहे. त्यावेळेच्या ग्लिबन रॉबर्ट नावाच्या एका गव्हर्नरने लिहून ठेवलं होतं की जर भारतातली सगळ्यात चांगली हवा जर प्यायची असेल तर सह्याद्रीच्या जुन्नरमध्ये आपण आलं पाहिजे. याचा अर्थ जुन्नरला पाहण्यासाठी आणि जुन्नरला पर्यटनाची उंची देण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना निवेदन करतो. जसं तुम्ही अष्टविनायकाचे रस्ते केले, बेल्ला जेजुरी केला, हा तालुका पर्यटन केला, आज तिथे सर्वात जास्त लेण्या ह्या भारतातल्या महाराष्ट्रामध्ये आहे म्हणजे जुन्नर तालुक्यामध्ये आहे. आणि म्हणून या पर्यटन तालुक्याचा दृष्टिकोन आपल्या समोर घेऊन जात असताना सर्व सोयी सुविधेचा युक्त आराखडा बनवण्याची तातडीची गरज आहे. साहेब, कुंभमेळा येतोय नाशिकला. नाशिक ही परवानी आहे आणि या कुंभमेळा होत असताना जे साधू, हजारोचे साधू कुंभमेळ्यातून सर्वात शेवटचा सांगता समारोप करताना आमच्याकडे मौजे पारुंडे ब्रह्मनाथाच्या मंदिरामध्ये नाथपंथीय साधू कमीत कमी 4 ते 5 हजार साधू पायी वारी करत येतात आणि तिथे मेळावा होतो, सांगता समारंभ होतो.
हजारो साधू पारवणीत येतात. साधूंचा प्रवास हा ज्यावेळेला तिकडून नाशिकहून आमच्याकडे होतो त्यावेळेला संतवाडी पासून कोळवाडी, आळे, पिंपळवंडी, नारायणगाव मार्गे आर्वी पासून वडगाव सारी मार्गे चिंचोली पारुंडे पर्यंत जातो. ही 16 गावांना अवघे 239 कोटी. तसं पाहायला गेलं तर नाशिकमध्ये 5,000 कोटीचं काम चालू आहे. आम्हाला अवघे 239 कोटी रुपयाचा या साधूंच्या असलेल्या प्रस्तावित असलेल्या रस्त्यांसाठी, भक्त निवासासाठी, टॉयलेटसाठी, आश्रमासाठी यासाठी आपण तो निधी द्यावा अशा पद्धतीची अर्थसंकल्पामध्ये मी त्या ठिकाणी विनंती अतिशय सहृदयी करतो. आणि मला सांगावं लागेल की खरं तर हा दाऱ्या घाट फार महत्वाचा आहे. दाऱ्या घाट हे ब्रिटिशांचं स्वप्न होतं. त्याच्या ब्रिटिशानंतर आपल्या नेत्यांचं ज्यावेळेला इतिशास्त्र होतं मनोहर जोशी साहेब आणि गोपीनाथ मुंडे साहेबांनी नारळ वाढवलेलं आहे. अनेक वर्ष झालं आणि मला असं वाटतं की ती झालेली जी तिथं जी नीव ठेवली गेली त्याचा DPR तयार करावा. मध्ये सर्वेक्षण झालं. मुख्यमंत्र्यांचं पण ते स्वप्न आहे. शेजारी आमच्या शिवनेरीच्या बाजूला भीमाशंकर त्या आराखड्यामध्ये आम्हाला समावेश करून द्यावा जेणेकरून पर्यटन सोपं होईल. दाऱ्या घाट जर आपण उभा केला तर मुंबई आम्हाला जवळ आहे. पर्यटन वाढीला लागेल. रोजगाराचा विषय माझ्या गरीब जनतेचा म्हणजे आदिवासीच्या सह्याद्रीच्या रांगेमध्ये 75 वर्ष ते वाट पाहत आहेत. त्यांच्या जमिनीवर धरणं झाली पण आज मात्र त्यांचं आयुष्य मेटाकुटीला आलेलं आहे. तिथं बुडीत बंदराची पण सोय नाही. खरं तर धरणं झाली पण धरणाचा जो काही एक स्पेस ठेवायला पाहिजे होता त्यांच्या जनावरांसाठी, पिण्याच्या पाण्यासाठी, पण तिथे ते त्यांचं स्वतःचं पाणी आरक्षण केलेलं नाही दत्ता मामा. ही अतिशय गंभीर बाब आहे. आणि मला असं वाटतं इथं ग्रामविकास मंत्री बसलेले आहेत. आपण सगळ्यांनी जर हे निवेदनचं सुस्पष्टपणे आपल्या कॅबिनेटमध्ये जर ठेवलं तर महाराष्ट्र राज्याच्या धरणाच्या ठिकाणी बुडीत बंदरे जर आपण ठेवले तर सर्व आदिवासी बांधवांना न्याय मिळाला जाईल अशी माझी त्या ठिकाणी भूमिका आहे. साहेब आता काय परिस्थिती आहे इराणच्या युद्धामुळे? ठीक आहे, इराणचं युद्ध, अमेरिकेचं युद्ध, इस्रायलचं युद्ध हा त्यांचा भाग आहे. पण आज परिस्थिती अशी आहे आम्ही पिकवलेला शेतकऱ्यांनी माल घामाने कष्टाने, अध्यक्ष महोदय आपण ग्रामीण भागातून येतो अध्यक्ष महोदय, आपल्याला माहिती आहे अध्यक्ष महोदय की आज शेतकऱ्यांचे सगळे जे काही शेतपीक आहेत ते सगळे उभे आहेत, हार्वेस्टिंग झालेले आहेत. द्राक्ष असू द्या, आंबा असू द्या, केळी असू द्या, कापूस असू द्या, सगळे शेतीतले जेवढे काही उत्पन्न आहेत ते आज माती मोल झालेले आहेत. माझी विनंती शासनाला एवढीच आहे, मंत्री महोदय महत्वाचे दोन्ही मंत्री दत्ता मामा आणि आमचे गोरे साहेब बसले आहेत. अध्यक्ष महोदय साहेब मी तुम्हाला सांगतो यावेळेला मात्र जपा आपल्या शेतकऱ्यांना. यावेळेला आपण 2 लाखाची कर्जमाफी केली. शासनाचं धन्यवाद, मुख्यमंत्र्यांचं खूप चांगला निर्णय झाला. 50,000 रुपये नियमित कर्ज फेडणारा तुम्ही देताय, हा पण चांगला निर्णय झाला आहे. परंतु मात्र या सगळ्यांना पदरामध्ये घ्यावं लागलं. अध्यक्ष महोदय आता हार्वेस्टिंग झालेला माल याला कोणी घ्यायला तयार नाही. आखाती युद्धामुळं परिस्थिती हाताबाहेर चाललेली आहे आणि विशेष प्रोग्राम राबवा. मी तर नेहमी मागणी केली आहे सभागृहामध्ये. मला लोक आज हसतात, मला वेडी म्हणतात. साहेब मी काय मांडतोय याचा ते विचार करत नाही. एकूण मी बिबट सफारी मांडली, हसले आणि बिबट सफारी मान्य केली. मी एकदा पर्यटनचा विषय मांडला, पर्यटनला कॅबिनेट दर्जा द्या म्हटलं, हसले आणि नंतर कॅबिनेट मंत्रीचा दर्जा पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये या मंत्रिमंडळाने दिल्या मागच्या देवेंद्रजीने. साहेब आम्ही जे सांगतो ते लौकिक अर्थाने खरं आहे. आजही मी सांगतो आपल्याला छाती ठोकपणे अतिशय हृदय आत ठेवून, छत्रपती शिवराय माझ्या हृदयावर आहे. मी आपल्याला सांगतो शेतकरी हा कणा आहे आपल्या सर्वांचा. जसं बजेट आपण ट्रायबलचं वेगळं केलं, आदिवासींचं ट्रायबलचं आपण बजेट वेगळं केलं, त्याप्रमाणे हा शेतकरी आपला पोशिंदा आहे. शेतकऱ्यांचं कृषी बजेट पहिल्यांदा या राज्याने स्वतंत्र करावं, त्याच्यामध्ये कृषीचे सगळे विषय घ्यावे आणि त्याचा स्वतंत्र पॅकेज करणारा महाराष्ट्र शेतकऱ्यांसाठी उभा आहे. हा महाराष्ट्र कृषी बजेट करणारा या देशाचं पहिलं राज्य व्हावं अशी माझी विनंती कळकळीची सभागृहाच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय आहे. माझे 2 मुद्दे आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे, आता बिबट्यामुळे किती हैराण झाले आपण सगळे. आज बिबट चर्चेचा विषय झाला. मी हिवाळी अधिवेशनामध्ये स्वतः बिबट झालो साहेब. माणसाचा प्राणी व्हावं लागलं मला. लोकांना वाटलं काय केलं हे, पण जो बळी जातो ना, ज्या कुटुंबातला बळी जातो त्यावेळेला त्यांच्या भावना किती ओल्या असतात. रडणारी मुलं, लढणारी त्यांच्या कुटुंबातली माणसं ही आमच्यासाठी किती वेदनादायक आहे. मग अध्यक्ष महोदय त्यावेळेला निर्णय झाला, त्यावेळेला अजितदादा पण होते, शिंदे साहेब सुद्धा होते आणि सीएम साहेब सुद्धा होते. आणि निर्णय असा झाला की आपण रेस्क्यू सेंटर तयार करतोय. रेस्क्यू सेंटरला मंजुरी आली आहे, त्यांना लवकर पैसे मिळाले पाहिजे अशी पद्धतीची माझी विनंती आहे. आणि अध्यक्ष महोदय आपण
खूप संवेदनशील पद्धतीने हे संपूर्ण महाराष्ट्र चालवतात. आमचा विश्वास आपल्या कामकाजावर मजबूत आहे. पण एक गोष्ट आवर्जून सांगतोय, भावनिक मुद्दा म्हणून फक्त अपील करतो. अध्यक्ष मोदी अजितदादा गेले. अजितदादा गेले 35, 36, 40 वर्ष ज्यांनी मोठं कामकाज केलं या विधिमंडळामध्ये, सर्व स्तरावर केलं. माझी विनंती एवढीच आहे, ते माझे पुणे जिल्ह्याचे नेते होते, महाराष्ट्राचे नेते होते. पक्ष पार्टी आता आपण आयलास मध्ये बसलोय. पण एक गोष्ट सांगतो आवर्जून, या विधान भवनाच्या कक्षेमध्ये 11 वेळा बजेट मांडले त्यांनी. विधान भवनाच्या परिक्षेत्रामध्ये दत्ता मामा, आपण कॅबिनेटमध्ये हा निर्णय घ्या. जिथे यशवंतराव चव्हाण साहेबांचा पुतळा आहे, जिथे महात्मा गांधींचा पुतळा आहे, अनेक थोर पुरुषांचे पुतळे आहेत, 11 वेळा बजेट मांडलंय. नॉट अ जोक. मला असं वाटतं खूप आपलं आयुष्य त्यांनी घालवलं या समाजासाठी. त्यांचा म्हणजे गोपीनाथ मुंडे साहेबांचा, आर पाटील साहेबांचा आणि अजितदादांचा विधानसभेच्या परिक्रमेमध्ये लोकांना पुढे पुढे भविष्यामध्ये कधी विसर पडू नये म्हणून हे 3 शिल्प त्या ठिकाणी ज्यांनी विधिमंडळ गाजवली, ज्यांनी शेतकऱ्यांसाठी काम केलं. गोपीनाथ मुंडे साहेबांचा तुम्हाला पराक्रम माहिती, इतिहास माहिती, तरी किती केले लोकांसाठी, सर्वसामान्यांसाठी. आर पाटलासारखा एक साधा घरातला माणूस जे जिल्हा परिषदेमध्ये शिकले, आणि आदरणीय अजितदादांनी तर काय आपल्याला माहिती आहे, कामाचा माणूस आणि काम करता करताच गेला. त्यामुळे या विधिमंडळाच्या व्यवस्थेमध्ये त्यांची शिल्पतीन उभी राहावे असा अर्थसंकल्पाच्या बजेटमध्ये मानतो. आणि हे मांडत असताना शेवटचं एक ब्रँड वाक्य सांगतो. इथे महापुरुष आहेत, पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधीजी, महात्मा ज्योतिबा फुले साहेब आहेत, छत्रपती शिवाजी महाराज आहेत, लोकमान्य टिळक साहेब आहेत, बाबासाहेब आहेत. साहेब खरा इतिहास आपण, मी ज्या वेळेला गेलो दिल्लीला मागे 3 वर्षापूर्वी, जसं मी लंडनला जाऊन आलो, बाबासाहेब तिथं शिकले, तिथं मी जवळजवळ दिवसभर होतो. अध्यक्ष महोदय, खेदाची बाबी आहे, सरदार वल्लभभाई पटेल लोहपुरुष या माणसामुळे, एका माणसामुळे तर पंतप्रधान व्हायचे योग्यतेचे होते सरदार वल्लभभाई पटेल. पण मोठं राजकारण झालं. गांधी नेहरू दोघं जण एकत्र आले आणि त्या खुर्चीवर सरदार वल्लभभाईच्या ऐवजी पंडित नेहरू साहेबांचं नाव पुढे आलं. ठीक आहे, आम्हाला आदर आहे नेहरू कुटुंबाबद्दल. पण अध्यक्ष महोदय, व्याकुलतेने सांगतो, सरदार वल्लभभाई पटेल नसते तर आज भारताच्या नकाशावर काश्मीर दिसला नसता. आणि या काश्मीरच्या बाबतीमध्ये फार महत्वाचा लढा आदरणीय सरदार वल्लभभाई पटेल साहेबांनी दिलाय. सभागृहाच्या वतीने आणि तमाम असलेल्या भारतीयांच्या वतीने मी महाराष्ट्र संघामध्ये आज विनंती करतो की सरदार वल्लभभाई पटेल यांचं तैलचित्र इथं उपस्थित करावं. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.